आपल्याला माहिती आहे, आपण सगळ्यांनी एकजुटीनं संदीप गुळवे यांना मतदान करायचं आहे। मगाशी ठाकरे साहेबांनी पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी सांगितली। आपल्याला कोणत्याही फेऱ्यामध्ये अडकायचं नाही। आपल्याला पहिल्या फेरीमध्ये ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना 40,000 मतं मिळवून द्यायची आहेत। किंवा 40 पाहिजे ना, 40,000 मतं घेऊन पहिल्या फेरीमध्ये हा आपला आमदार जिंकून आला पाहिजे। आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात नगरमध्ये मला दिसतंय, 40,000पेक्षा जास्त मतं संदीप गुळवे यांना मिळतील आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून ते विधिमंडळात जातील। आणि तिथे एकदा विधिमंडळात पोहोचल्यावर एक लक्षात घ्या, फरक कसा आहे, ते शिवसेनेचे आमदार असणार आहेत। त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इथे आम्ही त्यांच्या पाठीशी आग्रही असू, उद्धव ठाकरे साहेब आग्रही असू। कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात, त्याची एक प्रत शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर सुद्धा जात असते। प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी मग तेवढा आमची असते। आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत, नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्याकडून पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत। तर ते प्रमुख प्रश्न आपण सोडवूया। आणि मला खात्री आहे नाशिकचं सगळ्यात मोठं मतदान असं जातं। नाशिकचं मतदान मोठं आहे, ठीक आहे। 26,000 मतदान नाशिकला आहे, 26,000। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।